धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राजीनामा देणार असल्याची फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांनी केलेली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड हाच असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय। वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढतोय। ते सोमवारी राजीनामा देणार असल्याची पोस्ट करुणा मुंडे यांनी केलेली आहे। खरं तर करुणाजी, ज्या पद्धतीची तुम्ही पोस्ट केलेली आहे त्यामधनं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांची पूर्णपणे अटक, चौकशी या सगळ्या गोष्टी समोर असताना किती महत्त्वाचं आहे राजीनामा होणं, काय सांगाल? खूप महत्त्वाचं आहे राजीनामा होणं आणि खूप गरजेचं आहे, क्योंकि आज नैतिकतेचा जैसे प्रश्न आहे। सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही आणि धनंजय मुंडेला मोठा करण्यामध्ये वाल्मिक कराडचा खूप मोठा हात आहे। आणि आज त्यांचे मंत्रिपदाचे जोरावर तो इतकी निर्गुण हत्या केलेली आहे आणि इतके घाणेरडे काम केलेले आहे, तो त्याच्यासाठी मला असं वाटतं की 100% द्यायला पाहिजे। राजीनामा कोण घोषित करणार, स्वतः मुख्यमंत्री की अजितदादा? कारण आपण बघितलं यात युती सरकारमध्ये नेमका राजीनामा द्यावा की नाही याबाबत सुद्धा संभ्रम होता। अजितदादा ये राजीनामा घोषित करणार आहे और आणि 100% ह्यांचा राजीनामा होणार आहे। राजीनामा जरी दिला तो खूप चांगला आहे, जरी नाही दिला तो मी अगोदर सांगितलेलं आहे की देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे। आणि आणखीन जे ये हत्या आहे ते तो आहेच, पण याचे और असे आणखीन काही कारनामे आहे। ये तो जे समोर आली ते हत्या आहे, पर जे समोर नाही आली आहे, जसे की माझ्यासोबत माझे जो बॉडीगार्ड होता माझ्या परली जेलमध्ये, ते बाहेर निघाल्यानंतर त्यांची ब्रेन हेमरेजतून मृत्यू झाली। असे जे खूप काही मौत आहे जे लोकांच्या समोर आली नाही आहे, तो ये सगळी गोष्टी जी आहे देवेंद्र भाऊ समोर मी ठेवणार आहे, जरी राजीनामा नाही घेतला गेला तो, पण 100% मला पूर्ण विश्वास आहे उद्याच्याला राजीनामा होणार आहे। फक्त वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्ती आहे म्हणून हा राजीनामा मागितला जातोय असं नाही, तर ज्या वेळेला ही हत्येची घटना घडली, संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं, त्यानंतर वारंवार वाल्मिक कराड याला वाचवण्याचेच प्रयत्न झाले, त्याला लपवण्याचेच प्रयत्न झाले आणि ते राजकीय वरदहस्ताने झाले। त्यामध्ये धनंजय मुंडेंचा हात होता त्याला वाचवण्यामध्ये, असा आरोप सगळ्या स्तरातून केला जातोय। आणि म्हणून नैतिकतेच्या दृष्टीनं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होतीये। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हटलंय बघूयात। विविध स्तरावरती यावरती काम करतायत, अनेक बाबी कालच्या चार्जशीटमधून सुद्धा समोर आल्यात। काय वाटतं, राजीनामा घ्यायला उशीर होतोय की होईल की नाही होणार? नाही, आता तर मला असं वाटतं की राजीनामा घेतलाच गेला नाही पाहिजे, त्यांना बडतर्फ करायला हवं। कारण कालचे जे चार्जशीट आले त्याच्यावरनं इतक्या ज्या अतिशय गंभीर अशा डिटेल्स आल्या आहेत की हे सिंडिकेट गेले 10 वर्ष काम करते। म्हणजे जेव्हापासनं धनंजय मुंडे तिथले पालकमंत्री झाले, मंत्री झाले, तेव्हापासनं हे हळूहळू मोठे होत गेले आणि त्यांनी जी दहशत माजवली आहे ना, ती फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंच्या समर्थनामुळे ती माजवली गेली आणि पदोपदी त्यांना पोलिसांचं संरक्षण म्हणा, इतर गोष्टी म्हणा, हे सगळं होत गेलं, म्हणूनच हे सगळं वाढत गेलं असं मला वाटतं। कुठेतरी काल ज्या पद्धतीने चार्जशीटमधले महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले होते, त्यानंतर उद्या खरं तर अधिवेशन आहे आणि आज अशा पद्धतीची ही पोस्ट, या तिन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? नाही, अधिवेशनाच्या आधी खरं तर हे घ्यायला हवं होतं त्यांनी, पण आता राजकारणातनं नैतिकता उरलीच नाही आहे। कारण नैतिकतेची अपेक्षा आपण कोणाकडनं करू शकतो की जी माणसं चांगली आहेत, सभ्य आहेत, त्यांच्याकडनं आपण ती अपेक्षा करू शकतो, पण आत्ताच्या घटकेला ह्या राजकारण्यांमध्ये नैतिकता ह्याची अपेक्षा ठेवणं सुद्धा मुळात चुकीचं आहे आणि यांच्यासारख्या लोकांना बडतर्फच करायला पाहिजे। राजकारणातनं हात धरून यांना बाहेर खेचून नेलं पाहिजे, कारण अशी माणसं आहेत म्हणून आपल्या देशाला गती मिळत नाही आहे, एक दिशा मिळत नाही आहे, कारण सगळ्या गुंडांच्या हातात आता हे राजकारण चाललंय। करुणा मुंडे यांनी जी पोस्ट केलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याच्यात म्हटलं की 2 दिवसापूर्वीच राजीनामा हा देण्यात आलेला आहे। स्वतः अजित पवार याची घोषणा करतील, देवेंद्र फडणवीस यांची त्या भेट जाऊन घेणार आहेत।
खरं तर एका वेगळ्या स्तरावरती हा वाद आता गेलेला तुम्ही बघताय का? नाही, आता त्यांच्यात कुठून त्यांना ती माहिती मिळाली आहे, त्या काही स्पेक्युलेट करतायत का खरंच त्यांना ती माहिती आहे मला माहीत नाही. पण मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला राजीनामा पण नाही, यांना बडतर्फच सरळ सरळ केलं पाहिजे. यात दुसरं तिसरं काहीच नाही. त्यापूर्वी राजीनामा होतो की कृष्णा आंधळेची हत्या करण्यात आलेली आहे असा गंभीर आरोप उबाठा शिवसेनेचे नेते विनायक राऊतांनी केलाय. आंधळे पकडला गेल्यानंतर खुनाच्या कटाचे धागेदोरे अधिक उलगडतील म्हणून त्याला संपवण्यात आलं असा आरोप विनायक राऊत करतायत. तो जो आंधळे नावाचा जो प्रमुख आरोपी आहे, त्या आंधळे हा खऱ्या अर्थाने ह्या पकडलेल्या आरोपींना खुनापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करेल म्हणून त्याची हत्या केली गेलेली आहे ह्या सध्याच्या शासनकर्त्यांकडून. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होती आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाणार आहे. दरम्यान विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. तर आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. पण चहापानाच्या या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता अधिक आहे.